यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया महानिकालाच्या बातम्यांपासून। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गट हीच खरी शिवसेना, नार्वेकरांनी सुनावला निर्णय। मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला दिली मान्यता। Analysis, observations, conclusions and findings recorded in paragraph 82 to 144 here and above. I hold that Shinde faction was the real Shiv Sena political party when rival factions emerged on 21st June 2022. शिंदे गटाचे 16 आमदार पात्र, अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळली। विधिमंडळ बहुमत हाच पक्ष, विधानसभा अध्यक्षांचा निकाल वाचनादरम्यान वक्तव्य। ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचे आमदार पात्र, एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या। ठाकरेंना धक्का, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य, गोगावलेंची नियुक्ती बरोबर, त्यामुळे त्यांचाच व्हीप योग्य, नार्वेकरांचं वक्तव्य। शिंदेंसह 16 आमदार पात्र ठरल्यानं सरकारला कोणताही धोका नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। विधिमंडळात बहुमत तोच राजकीय पक्ष, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निकाल। विधिमंडळाबाहेर शिवसेना म्हणून शिंदे गटालाच मान्यता। ठाकरे गटाकडून 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती, नार्वेकरांनी घटना दुरुस्ती फेटाळली। 1999 ची घटना दुरुस्ती मान्य। व्हीप, प्रतोद आणि विधिमंडळ पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षण राहुल नार्वेकरांनी बदलली। शिंदेंची शिवसेनाच मूळ राजकीय पक्ष आणि गोगावलेंनाच व्हीप म्हणून नार्वेकरांची मान्यता। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत। शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार, नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द।